आपण बघूया. आजी म्हणत असते, अक्षय आता ती अंगठी रमाच्याच हातात असू दे, ती काढायची नाही आणि देवानेच संकेत दिलाय असं समजायचंय. कळतंय का तुला? इरावतीला भयंकर असा राग आलेला असतो की एंगेजमेंट मोडली म्हणून. ती म्हणते, आय एम सॉरी, तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी आले तो कार्यक्रम तर झालाच नाही, तर कार्यक्रमाचा पचका झाला. पण एक मात्र नक्की सांगतेय, घड्यानुसार 48 तासांच्या आत साखरपुडा होणार म्हणजे होणार अक्षय आणि मालविकाचा. हा शब्द आहे माझा. इरावतीने परत नवीन तमाशा मांडलेला असतो. परत 2 दिवसात साखरपुडा करणार असं सांगून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. घरच्या लोकांना असं वाटतं की नाच सोडून दिला, पण तिने नाच सोडलेला नसतो. या सगळ्या प्रकरणामुळे रमा खूप हर्ट झालेली असते. इतकं वाईट वाटलेलं असतं. अक्षय स्वतःहून साखरपुड्याला रेडी होईल असं तिला विश्वासच नसतो. अक्षय रेडी झालेला असतो, अंगठी घालायला सुद्धा तो उभा राहिलेला असतो. त्यामुळे रमा अगदी तुटून गेलेली असते. खूप तिला वाईट वाटतं. आरोही जेव्हा त्याला म्हणते की तू आईसाठी पाडव्याचं गिफ्ट आणायला गेला होता आणि गपचूप ती अंगठी ड्रॉवरमध्ये ठेवली होती, हे सगळा काही प्रसंग रमाला आठवत असतो. आणि रमालाही काही क्षण असं वाटलं होतं, खरंच पाडव्याचं गिफ्ट द्यायचंय म्हणून तर मला त्याने अंगठी आणली नसेल. सगळं काही स्वप्न होतं आणि ते स्वप्नच राहिलं. बिचाऱ्या रमाने खूप काही स्वप्न रंगवली होती, ती मात्र सगळी खोटी ठरली. तिला सुद्धा जरा वेळ असंच वाटलं होतं की ही अंगठी फक्त माझ्यासाठीच आणली अक्षयने, म्हणूनच या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवली आहे. आणि ती बिचारी आरोही घेते आणि पटकन तिच्या बोटात घालते. हा प्रसंग कधी घडला हे तिला काही कळायच्या आत तिने बोटातही घातलेली असते. आणि त्यानंतर गजरा, साडी सगळंच काही अक्षयने आणून दिलेलं असतं. आणि सरप्राईज आहे, तुला संध्याकाळी मिळेल. या सगळ्याचा अर्थ असाच निघतो की माझ्याबद्दलच काहीतरी आहे, म्हणूनच मला अंगठी, गजरा, साडी, हिने सगळा पॉझिटिव्ह विचार केला होता. अक्षयने मात्र काहीतरी वेगळंच ठरवलेलं होतं. रमाला इतकं वाईट वाटलेलं असतं, बिचारीला सावरायला सुद्धा कोणी नसतं. अक्षयने स्वतः तिच्या हातामध्ये गजरा दिलेला असतो आणि ती जेव्हा म्हणते की हा गजरा तुम्ही माझ्या केसात माळा, तेव्हा खरंच त्याने स्वतःच्या हाताने तो गजरा माळलेला असतो. या सगळ्याच गोष्टी अगदी छान आणि तिच्या बाजूनेच अशा घडत गेलेल्या होत्या. त्यामुळे तिने विचार केलेला असतो की अक्षय माझ्याबद्दलच काहीतरी संध्याकाळी प्रोग्राम ठेवतोय. अक्षय स्वतःच्या तोंडाने म्हणलेलं असता की सगळ्यांना सांगायला आवडेल की मी आज एंगेजमेंट करतोय. आणि रमाच्या मागे मालविका असते हे रमाला माहितीच नाही. बरोबर रमाकडे त्याने हात दाखवलेला असतो आणि रमा खूप खुश झालेली असते. जेव्हा हळूच मालविका समोर येते तेव्हा खूप वाईट वाटलेलं असतं. खूप वाईट असा प्रसंग तिच्या बाबतीत आज घडलेला असतो. हे सगळं काही इरावती आणि मालविका यांच्यामुळे घडलं हे तर आपल्याला माहितीच आहे. पण अक्षयने होकार नसता दिला त्यातलं काहीच झालं नसतं. इरावती जेव्हा अक्षयला म्हणते की अंगठी घाल ना, आणि अंगठी घालण्यासाठी ती डबी उघडतो तेव्हा बघतो तो काय अंगठीच नाही. बिचाऱ्या आरोहीने पटकन सांगून टाकलेलं असतं, अंगठी तर आईच्या हातात आहे, आईच्या बोटात मी घातली ती तशीच राहिली. तेव्हा इरावतीने किती अपमान केला. काय बाई आहेस ग तू, कुठच्याही पातळीला जाऊ शकतेस, अक्षयचा आनंद तुला बघवत नाही का. त्याने खूप टोचून बोललेलं असतं. मुळात जे आपल्या नशिबात नाही ते नशिबात आणण्यासाठी प्रयत्न का करायचे. तेव्हा सीमा म्हणलेली असती, जे ज्याच्या नशिबात आहे बरोबर त्याच्याकडे पोहोचलेलं आहे. इरावती कितीही प्रयत्न कर, तू घेऊच शकत नाही कोणाचं नशीब. सगळा प्रसंग जसा जसा आठवेल तसा तसा आपली रमा रडत असते आणि खूप बिचारी हळवी झालेली असते. इतकी रडत असते की बस. सध्या सगळ्यामध्ये जे वाईट वाटणारी व्यक्ती असते ती फक्त रमा, कारण तिच्या बाबतीत हे सगळं घडलेलं असतं. रमा आता जबरदस्तीने ती बोटातली अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते. अगदी निघत नाही, तिलाही माहिती असतं. तिला राग आलेला असतो, चिडचिड होत असते, वाईट वाटलेलं असतं. ती काढतच असते. तेवढ्यात अक्षय येतो आणि मागून तिची ती घालमेल उलघाल सगळी बघतो. तिच्यासाठी मलम पट्टी आणलेली असते. तिच्या पुढे बॉक्स देतो, ती अशी जोरात लोटून देते. रमा हट्टीपणा करू नको, जखम वाढेल. मलम पट्टी नाही केली तर खूप मोठी जखम होऊन बसणारा आणि बहुतेक आत्याचे नख लागलंय ना तुला, त्यामुळे ती अजूनच वाढणार आहे. रमा म्हणते, नखाचं काय घेऊन बसलात, स्वप्नांवर माझ्या मनावर जे ओरखाडे ओढले त्याचं काय. तुम्हाला काय गरज नाहीये मलम वगैरे लावायची. आणि हो बघा, तुम्ही इथून निघून जा, काळजी तर अजिबातच करू नका प्लीज. अक्षयला आता जायला सांगितलेलं असतं रमाने अगदी रागाने. अक्षय तिच्या जवळ बसतो, तिच्या बोटाला मलमपट्टी करण्यासाठी. एवढा मोठा घाव तिच्या मनावर घातलेला असतो आणि आता बोटाची जखम भरायला निघलेला असतो अक्षय. ती रागाने उठायला लागते, पटकन तिला पकडतो आणि इथेच बस असं जबरदस्तीने सांगतो. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत बसलेले असतात. रमा रडतही असते आणि अक्षयच्या डोळ्यात घालून अगदी बारीक अशी त्याला बघत असते, कारण हे सगळं काही खरंच विचित्रच घडत असतं. तिचा हात पकडलेला असतो, त्या बोटातून खूप रक्त येत असतं, त्यामुळे अक्षयला वाईट वाटतं. आता मलमपट्टी करायला लागलेला असतो. रमा रडत असते आणि एकटक त्या अक्षयला बघत असते.
रमा अशी जोरात ओरडते आणि म्हणते, का करताय तुम्ही हे सगळं? अक्षय म्हणतो, दुखतंय, वेदना होताय? रमा म्हणते, हो, खूप जास्त वेदना होताय. असं काही होईल याची कल्पनाच नव्हती, खरंच नव्हती. मनाची तयारी तर अजिबातच नव्हती. आणि अचानक वार जर झाला तर दुखणारच ना. तू सुद्धा न विचारता न ओळखता डायरेक्ट स्वतःच्या बोटात अंगठी घातली. तुझंही चुकलंच ना ग रमा? रमा म्हणते, हो ना, बरोबर आहे तुमचं, चूक माझीच असते हो नेहमी. आरोहीच्या मनाचा अजिबातच विचार करायला नको होता, कठोरपणे वागायला होतं. पण माझं मन सांगायचं की ही अंगठी माझ्यासाठी नसणार. तरीही मी घातलीच ती अंगठी. का घातली देवाला माहिती. अक्षय आता अंगठी काढण्याचाही प्रयत्न करतो आणि त्याला औषधही लावत असतो. घाई कसली एवढी? अहो, घाई कसली? अरे, घाई तर असणारच ना. 48 तासानंतर परत तिथे उभा राहायचंय ना मालविका सोबत एंगेजमेंट करायला. मला नकोय रमा ही अंगठी. दुसरी अंगठी घेऊन करेल मला काय करायचंय ते. पण या अंगठीमुळे तुला वेदना होताय, जखम झाली आणि जखमेमध्ये इन्फेक्शन झालं तर अजूनच तुला त्रास होणार. तुझ्या या वेदना मला बघवत नाहीये म्हणून ती काढण्याचा आणि जखमेला मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करतोय. ओ, म्हणजे काही झालं तरी दुसरी एंगेजमेंट करायचीच आहे, हो ना? इतकं महत्वाचं आहे दुसरी एंगेजमेंट? अक्षय म्हणजे तुला कसला त्रास होतोय ग नेमका? तुझ्या बोटात अंगठी अडकलीये याचा तुला त्रास होतोय की माझी एंगेजमेंट होणार आहे याचा त्रास होतोय? रमा काहीतरी उत्तर द्यायला लागलेली असते. पटकन गप्प बसून घेते. रमा आता अक्षयपासून जरा लांब जाऊन उभी राहते आणि म्हणते, नाही होते त्रास, आणि कसलाही त्रास मी करूनच घेणार नाही. तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घेणार. तुम्हाला कोण मी अडवणारी, बोलणारी, रागवणारी काही एक संबंध नाहीये आपला. तुम्हाला काय करायचंय ना ते करा तुम्ही. आणि हो, औषध वगैरे लावायचं नाहीये, तुम्ही जा. माझं मी बघीन, मला एकटं सोडा, तुम्ही इथून निघून जा आधी प्लीज. अक्षय जबरदस्तीने तिच्या बोटाला पट्टी लावतोच. मी तुझ्या जखमा बऱ्या करायला आलो आणि तू काय ग जा म्हणतेस? काय गरज नाहीये मलमपट्टी करायची. आधी मला जखमा दिल्या आणि आता हे मलम लावायचं नाटक करताय. काही गरज नाहीये, काही मदत करू नका प्लीज. रमा आता हेडस करत असते. माझा हात सोड, मला जाऊ दे. खूप चिडचिड करत असते. मग पट्टी लावलेली असते तीही काढून फेकते आणि खूपच तनतन करत असते. अक्षय म्हणतो, रमा जरा ऐक की. कितीही तनतन करती आणि स्वतःला किती त्रास करून घेतीये तू. या जखमेवर मलमपट्टी कर. जखम वाढली तर खूपच त्रास होणार. थोडक्यात जर बघितलं तर तुला काही एक होणार नाही आणि जखम खूप मोठी झाली तर तुला भयानक असा त्रास होणार. मी जे करतोय ते प्लीज मला करू दे. मला अडवू नकोस. आता तुला त्रास होईल, नंतर सगळं काही व्यवस्थित होईल, प्लीज. अक्षय अजिबात ऐकत नाही. रमा कितीही म्हणते की माझ्या बोटाला पट्टी वगैरे लावायची नाही, सारखी काढून टाकते, तरीही अक्षय जबरदस्तीने लावतो म्हणजे लावतोच. खूप काळजी असते दोघांना एकमेकांविषयी, पण दाखवत का नाही किंवा खरं काय ते बोलत का नाही त्यांचं त्यांना माहिती. अक्षयचंही रमावर तेवढंच प्रेम असतं आणि रमाचं सुद्धा अक्षयवर तेवढंच असतं, पण समोर येऊन ते का सांगत नाही, का कबूल करत नाही त्यांचं त्यांना माहिती. अक्षय परत आलेला असतो आणि तिच्या बोटाला आता जबरदस्तीने पट्टी लावतो म्हणजे लावतोच. अक्षय म्हणतो, रमा तुला बरं वाटेल. रमा म्हणते, मी ठरवेल. तुम्ही सगळ्याच गोष्टी माझ्या बाबतीतच्या नका ठरवू. थँक्यू, तुम्ही ही पट्टी वगैरे केली ना त्याबद्दल थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं खूप मोठं सॉरी. मी न विचारता ती अंगठी घातली बोटात आणि तुमचं एंगेजमेंट होता राहिली. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी. मीही न विचार करता खूप काही बोललो आणि तुला वाईट वाटेल असंच काहीतरी केलंय मी. आय एम रिअली सॉरी रमा. असू द्या, तुम्ही सॉरी वगैरे म्हणण्याची गरज नाहीये. उद्या सकाळपर्यंत अंगठी मी काहीही करून परत देईन तुम्हाला. नकोय मला ही अंगठी रमा. तुझ्याच कडे ठेव प्लीज. आपल्या नात्याची शेवटची भेट समज रमा. अक्षयने स्पष्ट सांगितलेलं असतं, आपल्या नात्याची शेवटची भेट म्हणून तुझ्याच कडे ठेव. हे ऐकल्यावर रमाला खूप अजूनच वाईट वाटलेलं असतं. रमाला अजूनही अपेक्षा असते की रमा हे सगळं काही थांबवेल आणि माझं आणि त्याचं जे नातं आहे तेच पुढे चालत राहील. पण नाही, अक्षयने स्पष्ट सांगितलेलं असतं. त्यामुळे हिला आता कळून चुकलेलं असतं. अक्षयकडून पॉझिटिव्ह किंवा चांगलं असं काहीच येणार नाही ऐकायला. तो परत माझा स्वीकार करणार नाही आणि आमचं नातं सुरळीत असं परत कधीच होणार नाही. रमा बिचारी खूप दुखावलेली असते. अक्षय आता आतमध्ये निघून गेलेला असतो. रमा अजून तिथेच उभी असते, रडत असते, विचार करत असते, दुःख व्यक्त करत असते. खूप काही वाईट प्रसंग असतो तो आपल्या रमावरच आलेला असतो. रमाला लगेच तो आकाशकंदील घ्यायला गेलेला प्रसंग आठवलेला असतो. एक आकाशकंदील घेऊन तर निघालेले असतात, पण आरोही जेव्हा म्हणते की 7 वर्षापासून आपण दिवाळी साजरी केलेली नाहीये, तीही आईसोबत आणि एकत्र, त्यामुळे 7 आकाशकंदील घ्यायचे आणि 7 वर्षांची दिवाळी साजरी करायची, तीही एकत्र. सगळे काही प्रसंग तिला आठवत असतात आणि तसं हिला अजूनच वाईट वाटत असतं. कुठेतरी पॉझिटिव्ह असं वाटायला लागलेलं असतं
की ह्या सगळ्या वागण्यामुळे, आरोहीमुळे अक्षय माझ्या जवळ येणार, परत आमचा संसार सुरू होणार. पण सगळं काही वेगळं आणि विचित्रच असं घडलेलं असतं. आणि जे विचित्र घडलंय ते रमाला एक्सेप्ट करायला खूपच जड जात असतं. मला ते आरोहीचं बोलणं सगळं काही आठवत असतं आणि तसं तसं तिला त्रास होत असतो. रमाने आणि अक्षयने आरोहीच्या हट्टासाठी 7 आकाशकंदील आणलेले असतात आणि ते सगळेचे सगळे लावलेले असतात. सगळ्या आकाशकंदीलकडे रमा बघत असते आणि तशी ती रडायला लागलेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं की काहीतरी चांगलं घडेल असं शेवटपर्यंत तिला अपेक्षा असते, पण तिच्या मनाविरुद्धच सगळं काही घडून गेलेलं असतं. इकडे आता इरावतीचा आणि मालविकाचा काहीतरी वेगळाच तमाशा सुरू असतो. तोंडावर पडलेले असतात, नाचक्की झालेली असते, मोठा असा अपमान झालेला असतो, तोही इरावतीचा आणि मालविकाचा रमाच्या हातून. तळपायाच्या अगदी मस्तकात गेलेली असते या लोकांच्या. आता काहीतरी जबरदस्त प्लॅन करायचा आणि रमाला वाईट वाटेल, हर्ट होईल असंच वागायचं, हे मुद्दाम करणार म्हणजे करणारच. त्यामुळे सगळ्या पाहुण्यांच्या समोर अगदी 48 तासात परत साखरपुडा होणार असं डिक्लेअर केलेलं असतं. इरावतीला भयंकर असा राग येत असतो या रमाचा. जे घडलं ना मालविका, ते खूपच वाईट होतं आणि विचित्र होतं. ते घडायलाच नको होतं. पण ती रमा आहे ना, रमा जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत चांगलं काहीही घडणार नाही. नेहमी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच. इरावती म्हणते, मी सांगते की तुला, येत्या 48 तासात तुझ्या आणि अक्षयची एंगेजमेंट होणार म्हणजे होणार. हा इरावतीचा शब्द आहे. कळतंय का मालविका तुला? मालविका अगदी इग्नोर करत असते. अगं काय झालंय, तुझ्याशी बोलते मी. मालविकाला विश्वासच नसतो. तिला माहितीये एकदा माझी एंगेजमेंट तुटली, सगळ्यांच्या समोर अपमान झाला, तेव्हा इरावती काही करू शकली नाही. आता 48 तासांमध्ये काय तीर मारणार आहे ती? मालविका फारसं लक्ष देत नाही किंवा हिला इग्नोरच करत असते. अगं काय झालंय, अशी काय करतेय तू? चेहऱ्यावर आनंद नाही आणि मी म्हणतेय की परत तुझी एंगेजमेंट होणार, तर अशी काय रिॲक्ट करतेय? मालविका, अगं मी तुझ्याशी बोलतेय. एवढी काय सॅड दिसतीये तू? सगळं संपलं इरावती मॅम, आता काहीही शिल्लक राहिलं नाही आणि आता होप सुद्धा कुठलेच ठेवायला नको. परत तेच होणार मला माहितीये. मग कशाला काय बघायचं, अपेक्षा करायची आणि अजून कसली वाट बघायची आहे? सीमा मॉम जे म्हणाल्या ते अगदी बरोबर म्हणाल्या. जे ज्याचं असतं त्याच्यापर्यंत जाऊन ते बरोबर पोहोचतं आणि त्यालाच मिळतं. कितीही प्रयत्न करा, काहीही करा, कुणी कुणाचं नशीब घेऊ शकत नाही. ते अगदी बरोबर असं बोलले आणि ते मला आता पटलंय आणि पटायलाही लागलंय. तुम्ही डोक्यावर पडले का रे सगळे? इतक्या लवकर कुणी गिवअप करतं का? अरे लढायचं, प्रयत्न करायचे, शेवटपर्यंत हार मानायची नाही. हा, आपल्याला तो फोकस आहे तो पूर्ण करायचा म्हणजे करायचा. त्याच्यावरचा फोकस अजिबात हलवू द्यायचा नाही आणि ते अचीव करायचं, तेव्हाच काय थांबायचं. सगळे वेडेत काय रे तुम्ही, इतक्या लवकर गिवअप? अरे यार, म्हणजे माझ्या बरोबर राहून तुम्ही काही शिकले नाहीत का? हे अशा गोष्टी होतच राहतात. चालायचं, हिमतीने लढायचं आणि पुढे चालत राहायचं. त्या सीमाचं एवढ्या गोष्टी मनाला लावून घेतीये. अगं शॉक घेऊन 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 तिच्या डोक्यावर परिणाम झालाय आधीच आणि ती काय बोलते एवढं मनाला लावून घेतीये. वा, मानलं तुला मालविका. सीमा वाटतेल ते बरळते आणि वाटतेल ते बोलते. काय कळतंय तिला, वेडी आहे ती, माहित नाही का तुला? तुझी आणि अक्षयची एंगेजमेंट होणार म्हणजे होणारच म्हटलंय ना मी, तसं आणि अगदी तसंच होणार आहे. अगं नशीब तो काय लिहित नाही, नशीब लिहिणार तो कोण आहे? आपण करता करविता आपण सगळं घडून आणतो आणि तो काय नशीब लिहायला लागला? डोंट वरी, नशीब ही इरावतीच लिहिते. तुझं आणि अक्षयचं नशीब सुद्धा इरावतीच लिहिणार आणि तिला हवंय तशा पद्धतीनेच ती लिहिणार. तू असा विचार करणं सोड बरं आधी. इरावती चिडलेली असते, मालविका दुःखी असते. तेवढ्यात काय गुणगुण गुणगुण गाणं गुणगुणत छान असं आनंदी होत आलेली असतात रमाचे मावशी आणि काका. यांना बघितल्यावर तर काय इरावती आणि मालविका यांची तळपायाच्या मस्तकात जातच असते. आता तर काय जखमेवर मीठ लावल्यासारखं झालेलं असतं. ते दोघेही आलेले असतात आणि मोठा पेढ्याचा बॉक्स त्यांनी हातात आणलेला असतो. अरे सेलिब्रेट तर झालंच पाहिजे ना, मालविकाचं एंगेजमेंट तुटलीये आणि आम्हाला आनंद झाला, मग आनंद तर साजरा केलाच पाहिजे. मालविका घे 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 पेढा घे. मालविका तो बॉक्स असा लुटून देते. का म्हणतात इरावती, तुम्ही पेढे घ्या, ती घेत नाहीये म्हणून काय झालं, तुम्ही घ्या. इरावती पटकन तो बॉक्स असा उधळून लावते. काय असं करतात का इरावती? हे पेढे ठेवायचे तुमच्याजवळ. येत्या 48 तासात एंगेजमेंट होणार म्हणजे होणार. मालविका आणि अक्षयची एंगेजमेंट मी स्वतः करून देणार. तेव्हा पेढे वगैरे तेव्हा मी वाटणार. कळालं का? आत्ता काय आनंद व्यक्त करायचा आहे, काय साजरा करायचा आहे तो करा, पण मी मात्र एंगेजमेंट करणार हा शब्द काय मी मोडणार नाही. या वेळेला काही माती खाणार नाही मी.
एंगेजमेंट सेरेमनी होणार म्हणजे होणार. आता मावशी म्हणते सेरेमनी, व्हेरी फनी. काका आणि मावशी इरावतीवर आता हसायला लागलेले असतात. मावशी म्हणते इरावती, जसे पेढे उधळले ना तसं तुझा डाव पण उधळलाय. गेली 7 वर्ष तू कारस्थानच करतेय का ग? 7 वर्षात काय झालं, कसं झालं, तुला अजून कळालं नाही? तुला जी अक्कल आली नाही ना, ते या काल आलेल्या मुलीला अक्कल आली आणि तिने एक्सेप्ट केलं. पण तुझी अक्कल कुठे शेण खायला गेलीये काय माहिती. तुला कधी अक्कल येणार? रमा आणि अक्षयला वेगळं करण्यासाठी बरेच लोक आले होते. खूप लोकांनी प्रयत्न केला की त्यांनी एकत्र यायचं नाही, त्यांनी एकत्र राहूच नाही. खूप लोकांनी प्रयत्न केला. आले आणि गेले 12च्या भावात. तुला अजूनही सांगतेय, या इरावतीच्या नादाला लागू नको मालविका. तू सुद्धा जाशील. काका जोरात म्हणतो 12च्या भावात. काका म्हणतात कसं आहे ना, सध्या नियती सुद्धा रमाला साथ देते. तुम्ही सध्या जपून राहण्याची गरज आहे. तुमचा माज, तुमचा ॲटिट्यूड, कारस्थानं सगळं काही जागेवर ठेवा. तुमचाच डाव तुमच्यावर उलटलाय, आता तरी थोडी अक्कल येऊ द्या. काका आणि मावशी म्हणतात मँगो डार्लिंग. मावशी म्हणते यस आणि इथे कपटी कारस्थानी खूप भयानक अशी लोक राहतात. वातावरण फारच गरम झाले आणि एसी पण नाहीये. चल इथून, चल चल चल. इरावती म्हणते हो तुम्ही इथून निघाच, म्हणजे तुम्ही निघाच. पण निघायच्या आधी एक गोष्ट नक्की ऐका. मगाशी म्हटलं येत्या 48 तासात एंगेजमेंट होणार म्हणजे होणारच. इरावतीचा शब्द आहे, तो खाली जाणार नाही. या वेळेला काही गडबड नाही, फक्त एंगेजमेंट होणार. एंगेजमेंट जर अक्षयची आणि मालविकाची झाली तर हे थोबाड घेऊन लगेच या घरातून निघून जायचं. कळालं का? काका आणि मावशी एक्सेप्ट करतात. डन. तुम्ही जे म्हणला ते आम्हाला मान्य आहे. एंगेजमेंट जर झालीच नाही तर आम्ही इथून लगेच निघून जाऊया. मावशी आणि काका जाता जाता म्हणतात अक्षय रमाची, रमा अक्षयचा. यावर मोहर वरच्या दरबारात लागलीये. तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, इम्पॉसिबल. चला मँगो डार्लिंग, आपण निघूया. यस हाणी. आणि दोघेही आता चाललेली असतात. मालविका उठते आणि पटकन इरावतीच्या जवळ येते. काय झालंय मॅम तुम्हाला? का चॅलेंज दिली तुम्ही? हे शक्यच नाही आणि होणारच नाहीये. ही लोक तर अजिबातच घडू देणार नाहीये. सगळं संपलंय ना, तुम्ही सुद्धा एक्सेप्ट करा. इरावती म्हणते नाही, मी हरणार नाही आणि मला हरताच येत नाही. मांडलेला डाव उधळायला मला आवडत नाही. रमा अक्षय उधळून लावणार. अक्षय आणि मालविका यांची मी एंगेजमेंट 48 तासात करून दाखवणार म्हणजे दाखवणार. नाहीतर इरावती नाव लावणार नाही. इरावतीला पण कळत असतं की आपण हरतोय, प्रत्येक वेळेला तोंडावर पडतोय. एक्सेप्ट करायला तयार नसते आणि सारखी धडपडत लढायचा प्रयत्न करतच असते. आता हे तिघेही एका रूम मध्ये झोपायला आलेली असतात. आरोही, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. बाबा तू असं का केलंस? माझी आई ही आहेस आणि हिला सोडून तू मालविका ताईला अंगठी घालत होतास. मालविका ताई माझी आई नाही, माझी आई ही आहे. कळतंय का बाबा? रमा म्हणते आरोही शांत बस ना बेटा. आरोही धावत पळत येते आणि घट्ट अशी मिठी मारते रमाला. आई मला बाबासोबत नाही राहायचंय, प्लीज मला इथून घेऊन चल. असं बोलायचं नाही या. अक्षयला वाईट वाटतं, तो पटकन बेडवर बसून घेतो. रमा सुद्धा आरोहीला म्हणते बस खाली आणि तिला समजावून सांगत असते. आरू, बाबा आणि आई मोठे आहेत ना, आम्ही आमचे निर्णय नक्कीच घेऊ शकतो आणि आमच्या या निर्णयामुळे आपल्यातलं नातं थोडी संपणार आहे. नातं आहे तसंच राहणार आहे. बाबा जे हवंय ते करू दे प्लीज. कुठल्याही नात्यामध्ये सगळ्यात जास्ती काय महत्वाचं असतं? आई काय? मैत्री. कळालं? आपण कितीही लांब असलो तरी आपल्यातली मैत्री मात्र तशीच राहणार. बरोबर? मैत्रीच्या नात्याने आपण जवळच असणार आहे. त्यामुळे असा विचार करायचा नाही प्लीज. बाबा आणि माझ्यातलं नातं जरी संपलं तरी मित्रमैत्रीण म्हणून आम्ही राहणारच आहोत आणि मैत्री तशीच ठेवायची आम्हाला. तू आता शाळेतून कॉलेजात गेली, कॉलेजमध्ये नवीन फ्रेंड झाले, मग तू गोलूला विसरणार आहे का? नाही मामा, मी नाही विसरणार त्याला. नाही, कसं विसरणार? तो तर कायमच राहणार आहे ना. मग अगदी तसंच आहे. बाबाने जरी एंगेजमेंट केली, कुणाशी लग्न केलं, मैत्री आमची तशीच राहणार ना. आम्ही दोघं सुद्धा फॉरेवर तुझ्या बरोबरच असणार आहोत. अजिबात टेन्शन आणि काळजी करू नकोस प्लीज. बेस्ट फ्रेंड काय करत असतात? एकमेकांनी घेतलेल्या डिसिजनचा रिस्पेक्ट करत असतात आणि मी तेच करतीये. जर बाबाने मालविका ताईसोबत एंगेजमेंट करण्याचा डिसिजन घेतलाय तर आपण त्याचा रिस्पेक्टच केला पाहिजे ना, आणि आपण तो करणार आहोत. कळतंय? त्याला त्रास होईल असं वागायचं नाहीये बाळा. आरोही म्हणते आई तुला हे सगळं पटतंय का? बाबा तुझ्या समोर कोणाची तरी एंगेजमेंट करतोय, हे तुला पटतंय का? आई सांग ना ग मला प्लीज. अक्षय आता रमाकडे बघत असतो आणि रमाही अक्षयकडे बघत असते. अक्षय सुद्धा इमोशनल झालेला असतो आणि रमाही इमोशनल झालेली असते.
अक्षयला कळतंय नेमकी रमाला काय होतंय, काय अवस्था झाली आहे तिची, पण त्याचं काय असतं आणि काय नाही तो रिॲक्शन ऍक्शन काही देतच नाही. अगदी चाललंय तसंच चालू देत असतो. आरोहीला फार वाईट वाटलेलं असतं की माझी बाबा आणि आई एकत्र येण्यासाठी एवढे सगळे प्रयत्न केले, अजूनही करतीये, तरीही काहीही झालं नाही. शेवटी माझा बाबा दुसऱ्या कोणाशी तरी एंगेजमेंट करून मोकळा होणार आहे. खूप असं वाईट वाटत असतं बिचारीला. रमाने मात्र खूप छान समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. रमा आता रडत असते आणि खूपच रडत असते. अगं मी खूप प्रयत्न केला ती अंगठी काढण्याचा, पण ती अंगठी माझ्या बोटातून निघतच नाहीये. मी तरी काय करू? पण तुला सांगतेय मी खरंच खूप प्रयत्न केलाय. मालविकाला म्हणते, हे बघ ही अंगठी निघली नाही म्हणून काय झालं, मी तुझ्यासाठी दुसरी अंगठी घेऊन आलीये. प्लीज ही अंगठी तू घे आणि तुझी एंगेजमेंट कर. तू कशी मुलगी आहेस, काय आहेस मला काही माहित नाही, पण आई म्हणून तू बेस्ट असायला हवीस. माझ्या आरोहीला खूप प्रेम दे आणि खूप जीव लाव. आई म्हणून तिला सगळं काही देण्याचा प्रयत्न कर प्लीज. आता लगेच इरावती आलेली असते. चांगल्या मनाने जर अंगठी घेऊन आली असेल, तुझ्या मनात काहीच नाहीये असं मी समजेल आणि सगळी जबाबदारी तू घ्यायची आहेस आज. रमा सुद्धा मोठ्या मनाने म्हणते की अक्षय आणि मालविकाच्या एंगेजमेंटची जबाबदारी मी घेणार आणि ती पूर्ण करायची जबाबदारी सुद्धा माझीच. मुद्दाम सगळं कटकारस्थान केलेलं असतं इरावतीने आणि जबाबदारी रमावर दिलेली असते. आता बघूया खरंच अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट होणार का? काका आणि मावशी काय प्रयत्न करणार की ती एंगेजमेंट होऊ नये म्हणून? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.